नमस्कार, मी प्रियांका आणि सिद्धिका डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या बाजूला बोटनेक आणि पुढच्या बाजूला नॉर्मल गळा कसा शिवायचा याबद्दलच्या नोट्स आणि माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याच वेळेस बऱ्यापैकी मागचा गळा आणि पुढचा गळा नॉर्मल शिवताना सगळेजण बोटनेक पद्धतीचा वापर करतात, पण अशामुळे पुढचा गळा जो आहे तो अतिशय डीप होतो आणि तो उतरायचे सुद्धा चान्सेस असतात। त्यामुळे या टाईपचं कटिंग कसं करायचं हेच आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण पहिला पॉईंट बघूया। पहिला पॉईंट आहे 0 ते 1 पूर्ण उंची अधिक 1 इंच। इथं आपली आकृती घेतलेली आहे। आकृतीत आपण इथं 0 ते 1 इथं आपण पूर्ण उंचीचा पॉईंट घ्यायचा आहे। त्यानंतर 0 ते 2 मुंडा खोली छातीप्रमाणे। आता आधी आपण आकृतीमध्ये बघूया 0 ते 2 इथं आपण मुंडा खोलीचं माप घेतो। आता हे माप जे आपण घेणार आहे ते प्रॉपर आपल्याला छातीप्रमाणे घ्यायचं आहे। इथं आता 42 छातीपर्यंत आपण मेजरमेंट दिलेलं आहे। तर 28 छातीसाठी आपण घेणार आहे 5.5 इंच, 30 छातीसाठी घेणार आहे 6 इंच, 32 छातीसाठी घेणार आहे 6.25 इंच, 34 छातीसाठी आपण मुंडा खोलीचं माप घेणार आहे 6.5 इंच, 36 छातीसाठी आपण घेणार आहोत 6.25 इंच, 38 छातीसाठी घेणार आहे 6.25 इंच, 40 आणि 42 छातीसाठी आपण घेणार आहोत 7 इंच। म्हणजे इथं दाखवलेल्या आकृतीमध्ये इथं 0 ते 2 ह्या पॉईंटमध्ये आपण इथं जे मेजरमेंट लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथं पॉईंट घेणार आहोत। याप्रमाणेच आपली ही या टाईपमध्ये छातीचं मेजरमेंट असेल तर। आता आपण पुढचा पॉईंट बघूया 2 ते 3 छातीचा चौथा अधिक 2 इंच। आता इथं आपण आकृती बघूया। आपण ह्या रेषेवर 2 ते 3चं मेजरमेंट बघत आहे। तर इथं 2 ते इथं 3 इथं आपल्याला छातीचा चौथा अधिक 2 इंच हे मेजरमेंट घ्यायचं आहे। समजा आता तुमची 28 छाती आहे तर 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन मिळवायचे 2 इंच, असं आपल्याला पूर्ण या रेषेवर 9 इंचाचं मेजरमेंट मिळेल। पुढचा पॉईंट बघूया 1 ते 5 छातीच्या मापापेक्षा अर्धा इंच कमी घेऊन जोडणे। आता आपण इथं बघितलं छातीचा चौथा अधिक 2 इंच हे मेजरमेंट आपण इथं घेतलेलं आहे। सेम तुम्ही कमरेसाठी ते मेजरमेंट घेतलं तरी चालेल, पण एक शॉर्टकट आहे। आता छातीचं माप आलं होतं आपलं 9 इंच, 9 इंचापेक्षा अर्धा इंच कमी करायचे म्हणजे आले 8.5 इंच। मग खालच्या बाजूला जेव्हा आपण मेजरमेंट घेऊ त्यावेळेस या रेषेवर आपल्याला 8.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं, म्हणजे छातीच्या मापापेक्षा अर्धा इंच कमी आणि 3 ते 5 हा पॉईंट आपल्याला क्रॉस पद्धतीने जोडायचा। पुढचा पॉईंट बघूया 0 ते 6 पूर्ण शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच। आता हा फॉर्म्युला आहे। मेजरमेंट घेताना तुम्हाला छातीच्या म्हणजे शोल्डरच्या ह्या बाजूने त्या बाजूपर्यंत मेजरमेंट घ्यायचं आहे आणि या रेषेवर जे मेजरमेंट काढायचं आहे 0 ते 6। आता समजा 28 छातीचं मेजरमेंट आहे 12 इंच, 12 इंचाचा निम्मा येतो 6 इंच, 6 इंचमध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचे म्हणजे 6.5 इंच आपल्याला इथं मेजरमेंट मिळणार आहे या रेषेवर 0 ते 6 मध्ये। ठीक आहे। आता समजा ज्याचं मेजरमेंट वेगळं आहे त्याचं इथं मापसुद्धा बदली होणार। पुढचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 6 ते 7 अर्धा इंच शोल्डर उतार। आता ह्या गळ्यामध्ये आपल्याला शोल्डर उतार देणं खूप गरजेचं आहे, म्हणून आलेल्या ह्या रेषेपासून आपल्याला अर्धा इंचचा पॉईंट खालच्या बाजूला घ्यायचा आहे आणि आपल्याला हा शोल्डर उतारचा पॉईंट इथं मिळेल। आता आपल्याला गळा रुंदी बघायची आहे कशी घ्यायची। तर आता गळारुंदीसुद्धा आपण छातीच्या मापाप्रमाणेच घेणार आहोत। इथं छातीचं माप आणि गळारुंदीचे पॉईंट दिलेले आहेत। आता 28, 30, 32, 28, 30 आणि 32 ह्यासाठी या तिन्ही चेस्टच्या मापासाठी आपण घेणार आहे 2.5 इंचची गळारुंदी, म्हणजे आकृतीमधला 0 ते 14 नंबरचा पॉईंटसाठी आपण हे मेजरमेंट वापरणार आहोत। ठीक आहे। पुढचं आहे 34, 36, 38 यासाठी आपण घेणार आहे 2.25 इंच, म्हणजे 34 किंवा 36 किंवा 38 यापैकी कोणतेही माप असेल तर हे माप जे घेणार आहात तुम्ही हे तुम्हाला 2.25 इंच घ्यायचं आहे। त्यानंतरचं मेजरमेंट बघणार आहोत 40 आणि 42साठी 3 इंच, मग 40 आणि 42साठी आपल्याला इथं घ्यायचे 3 इंच आणि एक्स्ट्रा माप म्हणजे 44 इंचची जर छाती असेल तर आपण त्यांच्यासाठी घेणार आहोत 3.25 इंचाचं मेजरमेंट। हे झालं आपलं गळारुंदीचं मेजरमेंट बघून। ठीक आहे। आता आपण पुढचा पॉईंट बघूया 7 ते 8 सरळ रेषा मुंडा खोलीच्या रेषेवर जोडणे। म्हणजे आता आपण इथं आपला जो उतार दिला होता आपल्याला इथं गळारुंदी मिळाली, त्यानंतर आपण ह्या पॉईंटपासून इथं गळ्याचा उतार दिलेला आहे शोल्डरचा उतार। मग आपल्याला
आलेली ही जी 7ची रेषा होती आणि आपली ही छातीची रेषा होती, छातीच्या मेजरमेंटची, मग हा पॉईंट या रेषेवर व्यवस्थितपणे जोडायचा सरळ रेषेमध्ये. आता 8 ते 9 1 इंच तिरपे घेऊन मुंडा खोलीचा आकार देणे. म्हणजे आपण इथं जे घेतलेलं आहे 7 ते 8, ठीक आहे, 7, 8 आणि 3 हा आपल्याला काटकोन मिळाला. या काटकोनमध्ये आपल्याला 1 इंच तिरपे घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हलक्या हाताने आकार द्यायचा. हा आपला मागील मुंड्याचा आकार इथं आपल्याला मिळेल. आता 8 ते 10 अर्धा इंच आत घेणे आणि 1 इंच तिरपे घेऊन पुढील मुंड्याचा आकार देणे. म्हणजे आपण आता हे जे पॉईंट इथं घेतले होते, ठीक आहे, आता आपल्याला हे 8 इंचाचं मेजरमेंट इथं सरळ मिळालं. सरळच्या ह्या आलेल्या पॉईंटपासून अर्धा इंचाचा टेप ठेवायचा आणि आतल्या बाजूला पॉईंट करायचा आणि 7 ते 10 हा पॉईंट आपल्याला जोडायचा, फक्त अर्धा इंच आत घेऊन. मग आपल्याला हा जो आकार मिळणार 7, 10 आणि 3, यामध्ये आपल्याला 1 इंच तिरपे घेऊन पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा रुंदीचा पॉईंट बघूया. गळा लांबीसाठी तर काही पॉईंट लिहून दिलेले नाही आहेत, हा फक्त पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे. मागील गळ्याचा ज्यावेळेस तुम्ही आकार घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला 2.5 ते 3 एवढीच गळा रुंदी ठेवायची आहे आणि पुढील गळ्यासाठी 5, 5.5, 6 या 3 पैकी एक माप तुम्हाला ठेवायचं आहे. छाती जर कमी असेल तर तुम्ही 5 इंच घ्या. मिडल पॉईंटला जर छाती येत असेल म्हणजे 34, 36, 38 या मेजरमेंटमध्ये येत असेल तर 6 इंच घ्या. आणि जास्त जर छातीचं मेजरमेंट असेल तर 6.5 या टाईपमध्ये तुम्ही पुढील आणि मागील गळा ठेवू शकता. तर इथं आपल्या नोट्स सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण फक्त आकृती समजून घेऊया. हे पॉईंट आहेत सगळे. हे सगळे आपण इथं पॉईंट बघितले होते आणि ही आपली डायग्राम होती. हे सुद्धा हे सगळे पॉईंटच आहेत. आता फक्त आकृती पुन्हा एकदा समजून घेऊया व्यवस्थितपणे. सगळ्यात आधी आपण 0 ते 1 घेणार आहे, पूर्ण उंची अधिक 1 इंच. 0 ते 2 मुंडा खोलीचं माप घेणार आहे. त्यासाठी सरळ हा चार्ट वापरा, जास्त काही मेहनत करण्याची गरज नाही आहे. इथं प्रत्येक चेस्टसाठी प्रत्येक टाईपचं मेजरमेंट लिहून दिलेलं आहे. 28 छाती असेल तर 5.25 इंच याप्रमाणे तुम्ही इथं मेजरमेंट घेऊ शकता. त्यानंतरचा पॉईंट आपण घेतलेला आहे हे म्हणजे आपलं छातीचं माप. छातीचा चौथा करायचा, एक्स्ट्रा मार्जिनसाठी 2 इंच ॲड करायचे आणि जे काही मेजरमेंट येईल ते आपल्याला या रेषेवर घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं जे मेजरमेंट मिळालं 9 किंवा 10 काही असू दे, आपण 10 अंदाजे पकडूया. आता आपल्याला इथं जे मेजरमेंट मिळालेलं आहे 10 इंच, त्यामधनं अर्धा इंच कमी करायचे 9.5 इंच. म्हणजे 9.5 इंच आपल्याला हे क्रॉस घ्यायचे आणि आपलं ब्लाऊजचं हे मेन मेजरमेंट आपल्याला इथं मिळेल. म्हणजे छाती आणि कमरेचं माप आपलं इथं झालं. आता आपण पुढचा पॉईंट बघतो आपला शोल्डरसाठी, ठीक आहे, हा वाला अख्खा 0 ते 6साठी. इथं आपल्याला अंगावर माप घ्यायचं आहे. हा खांदा तो खांदा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं, आलेल्या मेजरमेंटचा निम्मा करायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे. म्हणजे इथं आपल्याला छातीचं शोल्डरचं मेजरमेंट मिळेल. आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत. इथं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जे आपलं मेजरमेंटची रेषा आली त्यापासून अर्धा इंच खाली घ्यायचे आणि आपल्याला इथं तिरपा आकार देऊन शोल्डर उतार द्यायचा आहे. आता गळा रुंदी जी आहे ती सुद्धा आपण इथं चार्टप्रमाणे दिलेली आहे. कोणत्या चेस्टसाठी कोणतं माप लागतं हे जरी तुम्ही वापरून माप इथं जर टाकलं तरी काहीही प्रॉब्लेम ब्लाऊजला येणार नाही. आता पुढचा पॉईंट इथं आल्यानंतर आपल्याला छातीच्या रेषेवर ही सरळ रेषा आखून घ्यायची. मिळालेल्या काटकोनमध्ये 1 इंच तिरपे घेऊन मागील मुंड्याचा आकार द्यायचा. ह्या पॉईंटपासून आतल्या बाजूला अर्धा इंच घेऊन क्रॉस आकार जोडून पुन्हा 1 इंच तिरपे घ्यायचे आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा. इथं आता आपल्याला मागील आणि पुढील मुंडा असे दोन्ही आकार मिळालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं गळा लांबी. गळा लांबीसाठी कधीही मागील आकार देताना आपल्याला मागील गळ्यासाठी 2.5 ते 3 इंच एवढंच मेजरमेंट घ्यायचं आहे, म्हणजे हा वाला पॉईंट, ठीक आहे. आणि पुढील गळा ज्यावेळेस तुम्ही लांबी देणार असाल तेव्हा 5, 5.5, 6 जास्तीत जास्त 6.5 एवढाच आपल्याला पुढील गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला मागे बंद व पुढील बाजूला नॉर्मल गळा कसा करायचा ते कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.